तर माझं नाव ओमल गुडे. मी पुण्यातून येतो. तर माझी 10वीची परीक्षा झाली होती आणि जस्ट संपली होती आणि श्रवणे त्यांनी मला सांगितलं होतं की असं मेडिटेशन बॅच आहे. तर मला भरोसा होता देवावरती. माझे खूप आधी मेडिटेशनच्या आधी माझे खूप असे इन्सिडेंट्स झालेत ज्यावरती मला भरोसा होता की हां, देवाचा हात माझ्यावर कुठं ना कुठेतरी जास्त आहे. त्याचं लक्ष असतं माझ्यावरती. तर मला श्रवण म्हणला की ये मेडिटेशन बघ. तेव्हा माझं काय होत नव्हतं. म्हणतात एकदा खूप म्हणजे असं पैसे नव्हते तेव्हा 15,000 तेव्हा 15,000 होती फी. आता तरी कमी झाली आहे 7,500 तेव्हा 15,000 होती. तर माझं नशीब म्हणू शकतो किंवा देवाला पाहिजेच होतं मी तिथे यावं. तेव्हा फीस 50% ऑफ झाली आणि मी आलो आणि मेडिटेशनला आलो आणि मला स्वतःला माहीत नव्हतं की निगेटिव्हिटी एवढी असती एका माणसाच्या आतमध्ये. म्हणजे इथं बघितलं असेल जेव्हा मी आलो होतो तेव्हा सरांच्याच इथं मी रडत होतो. सगळे झोपले होते जेव्हा तुम्ही बायनरी बीट्स ऐकत होता. त्या टायमिंगला मी सरांच्या इथं पूर्ण म्हणजे ते अजूनही म्हणतात की कुर्ता त्यांचा पूर्ण हे केलं होतं. मी रडून रडून पूर्ण ओलात झाला होता. मला स्वतःला माहीत नव्हतं. मी त्यांना त्यावेळेस पण म्हणलं होतं, सर मी का रडतो मला माहीत नाही, पण मी रडतोय. तर ते म्हणले की होईल होईल, तू फक्त येत राहा. तर मी सातत्याने येत राहिलो. पहिलं जेव्हा सेशन झालं त्यानंतर भरपूर प्रॉब्लेम झाले. मी सरांना म्हणलो की सर असं का होतंय, मीच का, देवाला मीच का पाहिजे, माझ्याशीच. असं सगळे म्हणतात आजकाल. म्हणजे तुम्ही पण म्हणत असाल की देवा मीच का. तर स्वतःला तुम्ही लकी माना की तुम्हीच. कारण देव तुम्हाला चान्स देतोय बदलायचा. तुम्ही लकी आहेत की देवाचं लक्ष तुमच्यावरती आहे. ते तुमच्या इम्प्रूव्हमेंटसाठी ते देव काही ना काहीतरी चॅलेंज करतात. त्यामुळे मी आज पण थँक्यू बोलतो सरांना की तुमच्यामुळं नाही पण तुमच्या सानिध्यामुळे मी आज चांगलं आहे. आता काहीच प्रॉब्लेम नाही. मला स्ट्रेस बिस काय तसलं फरकच पडत नाही. मी फक्त इथं टाईमपास आणि खुशीसाठी येतो.